अशोक खरात प्रकरणात आता राजकारण्यांच्या नंतर शासकीय अधिकारी अडचणीत आल्याचं दिसून येतंय। या प्रकरणात आता मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत। अभिजित भांडे पाटील असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे। त्यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे। अभिजित भांडे पाटील हे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असून त्यांचे अशोक खरातशी असलेले संबंध समोर आलेत। अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजित भांडे पाटील यांची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जातोय। आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा आहे। अजित पवार जिवंत होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक झालेलं पाहिलं। मुंबईच्या घराबाहेरही झालं। दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली। दादांची ताकद जावी आणि ती आपल्याला मिळावी हा हेतू कोणाचा होता हे तपासणं गरजेचं आहे, असं म्हणत आमदार रोहित पवारांनी अशोक खरात प्रकरणाकडे बोट दाखवलंय। अजितदादांचं ते पद मिळण्यासाठी कोणी कोणी ब्लॅक मॅजिक केलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। दादा असताना ते पद आपल्याला मिळणार नाही म्हणून ही काळी जादू केली असा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केलाय। नाशिक प्रकरणात SIT करता चुकीच्या व्यक्तीला अटकही होते, जलद कारवाई देखील होते, मग दादांच्या प्रकरणात का होत नाही? दादांच्या पक्षातील नेते सुद्धा काही बोलत नाही, हे दुर्दैव आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा दबाव म्हणून जय पवार यांची पत्रकार परिषद झाली नाही असा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केलाय। मुंबई वगळून राज्यातील शासकीय जमिनींवरील 1 जानेवारी 2011 पर्यंतची सर्व अतिक्रमणे, अधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। यानुसार एका कुटुंबातील एकच अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे। 1,500 चौरस फुटापर्यंतचे क्षेत्र नियम अनुकूल करण्यात येणार असून त्यातील 500 चौरस फुटांचं अतिक्रमण मोफत नियमित केलं जाईल। राज्यात यापूर्वी 4 एप्रिल 2002 मध्ये 1 जानेवारी 1995 पूर्वीची शासकीय जमिनीवर झालेली निवासी आणि वाणिज्य अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आता राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबाच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मुंबई वगळून संपूर्ण राज्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी महसूल विभागानं नवीन धोरण तयार केलं असून त्याला मान्यता देखील मिळाली आहे। 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद झाली आहे का असा सवाल राज्यातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय। त्याला कारणही तसंच आहे। मागील 1.5 वर्षांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या वृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही। सोलापूर जिल्ह्यात याचं प्रमाण तब्बल 600 पेक्षा जास्त आहे। 1.5-2 वर्षांनंतरही वृद्धांना या योजनेतून तीर्थदर्शनाला जाता आलेलं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं 60 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली होती। निवडणुकीआधी योजना सुरू झाल्यानंतर अनेकांना याचा लाभ मिळाला। अनेक ज्येष्ठांनी देवदर्शनही केलं, पण सध्या या योजनेसाठी सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळतायत। काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक खालावली। त्यांना तातडीनं दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 2 महिन्यांपूर्वी जानेवारी 2026 मध्ये सोनिया गांधी यांची प्रकृती लक्षणीयरित्या खालावली होती। त्यानंतर त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करत त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते। त्यावेळी त्या 6 दिवस रुग्णालयात दाखल होत्या। सोनिया गांधी यांच्या छातीत त्रास होत होता, त्यामुळे त्यांना आज पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांच्यावर डॉक्टर अनुप बसू यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। सोनिया गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी, राहुल गांधी हे देखील रुग्णालयात उपस्थित आहेत। डॉक्टरांनी सांगितलेल्या माहितीनुसार सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे। सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। सोन्याचे दर सध्या घसरताना दिसतायत। इराण इस्रायल युद्धाचा परिणाम हा सोन्यावर होताना दिसतोय। युद्धामुळे सोन्यासोबतच चांदीचेही दर घसरतायत। दरम्यान सोन्याचे दर 1 लाखांनी घसरणार का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। मात्र हे दर अस्थिर असण्याची शक्यता आहे। मागच्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास 11% घसरले। 1983 नंतर सोन्याच्या दरात एका आठवड्यात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे। जवळपास सलग 8 दिवस सोन्याचे दर घसरलेत। चांदीचेही दर 3% घसरल्याचे दिसून आलेत। भारतात सोन्याचे दर हे रुपया आणि डॉलरवर निर्भर आहेत। सध्या सोन्याचे दर 1,40,000 रुपयांच्या घरात आहेत। तसंच भविष्यात सोन्याचे दर आणखीन कमी होऊ शकतात। एकीकडे युद्धामुळे तेलात गुंतवणूक वाढत आहे, त्यामुळे आपोआपच सोन्याचे दर घसरताना पाहायला मिळत आहेत।
इराणसोबतच्या सध्याच्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या गंभीर पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलकडे एक व्यापक 15 कलमी योजना पाठवली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार हा प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून इराणपर्यंत पोहोचवण्यात आला असून पाकिस्तानने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायलच्या स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या योजनेत 1 महिन्याची युद्धबंदी घोषित करून त्या दरम्यान वाटाघाटी करण्याची तरतूद आहे. या कालावधीत इराणच्या अणु कार्यक्रमांवर कडक निर्बंध, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील वाहतुकीची मुक्तता आणि प्रॉक्सी गटांना पाठिंबा थांबवणे यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. इस्रायलकडून या प्रस्तावाबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली असून इराण या कठोर अटी मान्य करेल की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्ध 5 दिवसांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष थांबणार असल्याचे संकेत मिळत असताना ही चर्चा खुद्द ट्रम्प यांनी फोल ठरवली आणि काही तासातच घुमजाव करत इराणला थेट इशारा दिला. जर दोन्ही देशांमधील चर्चा निष्फळ ठरली तर इराणवर पुन्हा बॉम्बफेक करू असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे युद्ध थांबवण्यासाठी इराणनं अमेरिकेपुढे ज्या 2 अटी ठेवल्या होत्या त्या अटी ट्रम्प प्रशासनानं फेटाळून लावल्यात. पहिली अट होती अमेरिकेनं इराणला युद्धाची नुकसान भरपाई द्यावी आणि दुसरी अट होती अमेरिकेनेच पहिल्यांदा इराणवर हल्ला केल्याचं कबूल करावं. मात्र या दोन्ही अटी अमेरिकेनं अमान्य केल्यानं इराण युद्ध सुरूच ठेवणार आहे. त्यामुळे इराण अमेरिका संघर्ष आता कोणत्या वळणावर पोहोचते आणि ट्रम्प यांचा हाताशी असणारा इराणमधील तो नेता कोण याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले. राजस्थान रॉयल्स नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सुद्धा नवे मालक मिळालेत. गतविजेत्या RCBला आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन यांनी विकत घेतले. या सर्वांची एकत्रित 100% भागीदारी आता RCB मध्ये असणार आहे. RCBच्या महिला आणि पुरुष संघाचे मालकी हक्क आता या सर्व ग्रुपकडे असणार आहेत. तब्बल $1.78 बिलियन म्हणजेच 16,700 कोटी रुपयांमध्ये हा करार झालाय. यामुळे RCB IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरलाय. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार RCBच्या मालकी हक्काच्या कराराला अजूनही BCCI आणि IPLच्या गव्हर्निंग काउन्सिलकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाहीये. 2026च्या हंगामानंतर आदित्य बिर्ला ग्रुपचे आयरमॅन विक्रम बिर्ला हे RCBचे नवे अध्यक्ष असतील तर टाइम्स ऑफ ग्रुपचे सत्यान गजवानी हे उपाध्यक्ष असणार आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागलेत. त्यातच आता महाराष्ट्राची हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवरून या संदर्भात एक पोस्ट केली आहे. अशोक खरात प्रकरणावर त्यांनी मार्मिक पोस्ट करत प्रयत्ने चिंचोकी घासता लाखही मिळे असं म्हटलंय. यापूर्वी मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही पोस्ट लिहून अशोक खरात प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले होते. जर हे लोक पकडले गेले तरच भोंदू ठरतात, मग त्याआधी कोण असतात असा सवाल अतुल कुलकर्णी यांनी केला होता. दरम्यान सचिन गोस्वामी यांची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली असून त्यावर वेगवेगळ्या कमेंट्सही येत आहेत.